लवासा प्रकल्पामधील कथित गैरव्यवहार प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांना हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळालाय। लवासा प्रकरणात या सर्व नेत्यांवर गुन्हा दाखल करून सीबीआय चौकशीची मागणी करणारी जनहित याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावली आहे। तर लवासा प्रकरणामध्ये पवारांना हायकोर्टाचा मोठा दिलासा मिळालेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांना हायकोर्टाने मोठा दिलासा दिलेला आहे। लवासा प्रकरणामध्ये या सर्व नेत्यांवर गुन्हा दाखल करून सीबीआय चौकशीची मागणी करणारी जनहित याचिका ही मुंबई हायकोर्टाने फेटाळून लावलेली आहे आणि त्यामुळे हा अतिशय महत्त्वाचा निर्णय आणि दिलासादायक निर्णय हा पवार कुटुंबियांसाठी आहे।